हेलो गाइस, वेलकम टू माय यूट्यूब चैनल। थांब रे, आवाज नको करू. देते ना तुला. माझी आजी बोर झाली घरी बसून म्हणून ती हॉस्पिटलला ऍडमिट झाली आहे. चल ना, चल ना, हॉस्पिटलला पण भेटून येऊ. चहा बनवायला. कुठे? चहा बनवायला. येस, माझी आई मला ड्रॉप करायला आली घरी आणि मी आता आजी आणि आईसाठी चहा बनवणार आहे आणि स्वतःसाठी पण, कारण मला चहा आवडतं प्यायला आणि बनवायला दोन्हीही. सो म्हणून ॲक्च्युली माझ्या घरी नेहमी दुपारचा चहा मीच बनवते, बिकॉज वाय नॉट. कधीतरी मी कामाला यायला पाहिजे ना. कोणता पोरगा बघतोय हा व्लॉग तर तुम्ही नका बघू, म्हणजे तुम्ही बघा पण तुम्ही तुमच्या आयांसोबत बघा, म्हणजे त्यांना पण कळेल की आय एम सच अ ग्रेट पार्टनर. आय एम किडिंग, बट वाय नॉट. हे मी लग्नासाठी मुलगा बघते आहे, तर तुम्हाला मी आवडले तर नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. काकू नमस्कार. सो मी आता पाणी उकळत ठेवलंय आणि त्याच्यामध्ये आलं घातलंय. बट असं माझी काही स्पेसिफिक पद्धत नाही आहे चहा बनवायची, कारण मी अंदाजे बनवते. सो प्लीज माझा व्लॉग बघून नका शिकू, बिकॉज माझा व्लॉग बघून फक्त तुम्ही एवढंच शिका की चहाशी किती प्रेम करायचं, कारण मला चहा प्यायला खूप आवडतं. Two hours later. कोणाकोणाला इकडे चहा आवडतं प्यायला कमेंट करा प्लीज. आय वुड लाईक टू नो. माझ्या किती सबस्क्रायबर्सला चहा प्यायला आवडतं. खूप उकडते पण मी फॅन ऑन नाही करणार आहे, बिकॉज मग डिस्टर्बन्स होणार व्हिडिओमध्ये. आणि चहा ऑलमोस्ट झालाय, पण मला या मला या चहात साखर घालायला लागणार आहे, बिकॉज माझी आई आणि माझी आजी साखरे सोबतच चहा पितात. विदाउट साखर चहा नाही पित, आणि मी बिन साखरेचा पिते माझ्या बाबांसारखं, बिकॉज बाबांना डायबिटीज आहे. मला नाही आहे, पण थोडं कंट्रोल करते मी. सध्या माझं वर्कआउट चालू नाही आहे आणि मला मोटिवेशनही नाही आहे, पण मी विचार करते चहा पिऊन झाल्यानंतर 1 तास वर्कआउट करून येऊ. आणि मी विचार केलं MMA जॉईन करू का, पण जिकडे मी पैसे भरलेत सध्या जिमसाठी तिथेच जात नाही, तर MMA ला तर मी काच जाईल. पण आय वॉज लाईक की म्हणजे माझं खूप मोनोटोनस झालं क्रॉसफिट करून. सो मी विचार करत होती थोडे काही चेंजेस आणू का रुटीनमध्ये, सो दॅट मला पण म्हणजे थोडं पुश मिळेल, असं इंटरेस्टने मी जाईन, कारण मला MMA शिकायला खूप आवडतं आणि मला आवडतात थोडे इथे मसल्स. असे मॅस्क्युलिन नको आहे मला, पण शर्वरी वाघचे कसे आहेत तसे पाहिजे. किती सुंदर दिसते ती, आणि तिचं फिजिक पण असं काय माणसासारखं नाही आहे, चांगलं बिल्ड केलंय तिने. सो या, जर तुम्ही MMA एक्सपिरियन्स केलंय तर मला नक्की सांगा. इज इट वर्थ जॉईनिंग? मी ऐकलंय खूप लागतं तुम्हाला, आणि मी तर नंबर 1 धडपडी आहे. सो आय वॉज थिंकिंग की मी जॉईन करू की नाही, पण तुम्ही सांगा, तुमचं ऐकीन मी, पैसे भरून जाईन मी. ये पातेलों को ऐसे लेने का और ये ऐसे इसमें थर्मस में ओत देने का. मला वाटलंच स्पेल होणार. जरा जास्तीच झालंय या चहा, आणि मला असं का वाटतंय या चहा चांगलं नाही लागणार आहे. आणि माझी आजी लगेच नावं ठेवते यार, काय करू मी. जाऊ दे, मी खूप ओव्हर थिंकिंग करतेय. तुम्ही या चहाचं फीडबॅक माझ्या आजीकडनं आणि आईकडनं ऐका. नीता, वनिता, सुनीता, जरा चहा टाक. फीडबॅक देतो. 3, 2, 1
कसा आहे कसा आहे? छान झालंय पण चव जरा वेगळी झाली. काय? नेहमीसारखी नाही झाली. म्हणजे नेहमी कशी बनते? नेहमी छान बनवते, स्ट्रॉंग जरा. मग ह्याच्यात काय आहे? सुजो. नुसतं पिऊन बघ जरा. पहिल्या जे तुम्हाला बनवायची पद्धत ऑफिस मधला. तुला कसं वाटतंय ह्याच्या? ना नेहमीसारखं नाही झाला. साखर नाही आणि मग ढवळ अजून नाही चांगला झाला आहे की नाही हे तू सांग. आणि माझी आजी लगेच नावं ठेवते. पण मला वाटलंच. मी ब्लॉगच्या नादात नाही उकळवलं. आय थिंक जास्त एवढं पण काय वाईट नाही झालंय चहा. पण नेहमीसारखं नाही झाला तुला. अगं आई आमचं काय होतं पद्धती बनवते आणि ठेवते ना, मग आम्ही 7 वाजता पितो त्यामुळे तू मुरतो जास्त त्याच्यामध्ये आलं लॉजिक. तो छान लागते तो. दॅट्स नॉट माईन. ओके, नेहमी एका नंतरच पहिला करतो. तुझं म्हणणं आहे की चहा मुरल्यावर जास्ती चांगला लागतो. हो म्हणजे तो आपण खूप वेळ ठेवला ना बनवून आणि मग तो गरम करून प्यायला की जास्ती छान लागतो. काय झालं तुला? काय करायला सांगितलं डॉक्टरनी? बाई मला म्हणाल्या पॉट घ्यायचा तुझ्या आयसी मध्ये. तुला मी एक फ्लावर पॉट देते. काय नाही झालंय, उगाच आपलं. कुठे गेला तुझा? कुठे ते हातात दाबशील. तुझ्या नाकात जाईल माझं बोट. थंडी वाजते तुला? एसी आहे ना. काही एसीचं एक कण हवा लागत नाही. एवढं कमी एसी ठेवलंस तू. लाईक शेअर सबस्क्राईब. शेअर सबस्क्राईब.